ओम साईराम, स्वागत आहे आपल्या शरण ब्लॉग चॅनलमध्ये। आज आहे दिवस 9वा आणि आता आपण चाललो आहे आज शुक्रवार, आज गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी चाललो आहे आपण। आपल्या सोबत आहे हे बघा क्षण, स्तुती, कविता, रेयांश, सृष्टी, तिथे श्री साई, वहिनी, अवधूत आणि आपली बहीण भक्ती, असे आपण मिळून चाललो आहे सगळे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला। आता ऑलमोस्ट आपण आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहे। 4 फुलं घेऊन बघा आपला गणपती बाप्पाचं मंदिर हे बघा। आता आपण चाललोय गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला। आपल्या सोबत आहे बघा किती जण आले, सगळी आपली पूर्ण फॅमिली आहे, एवढी फॅमिली आहे, सर्व फॅमिली आली आपली। आता आपण आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया। सण ओरडाओरडी नको करू। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, उदीर मामा की कंटिन्यू पाऊस आपल्याकडे पडतोच आहे। हा बघा आज कालपासनं दुपारी लाईट गेलेली, आज दुपारी जवळजवळ 1च्या सुमारास लाईट आले आणि पाऊस बघा पूर्ण पाऊसच आहे, त्याच्यामुळे वातावरण पूर्ण थंड थंड झालं आहे। पण लाईट नसल्यामुळे आपण खूप कंटाळलो आहे। अरे लाईट नाही तर कसं वाटतंय तुला? जाम बोर झालेलं लाईट नव्हती तर। आता यांच्या प्रतिक्रिया घेऊया। हे लाईट आल्यावर कसं वाटतंय तुम्हाला? तुम्हाला काय वाटतंय लाईट आल्यावर? ले लाईट आल्यावर कसं वाटतंय तुला? असं वाटतंय। श्री तुला काय वाटतं लाईट आल्यावर? हे तुला काय वाटतं रे लाईट आल्यावर? खराब बघा। आता आपण आपल्या गावात थोडा दादाच्या घरी आलेलो आणि दादाच्या घरी इथे थोडं पॅसेज आहे, तिथे म्हैस बघा कशी निवांत बसली आहे पूर्ण। एक तिथे सुक्यावर आहे आणि बघा डबके देऊन बसले आहे, शिंग मोठी आहेत एकदम, गुरं पण आहे तिथे। आणि हे आपलं पीरबाबा मंदिर गणेश गोव्याचं। लास्ट टाइम आपण उरसाचं पूर्ण कव्हर केलेलं मंदिराचं गेल्या वर्षी। आणि हे आपल्या दादाचं घर, ते आपण दरवर्षी यायचो, आता आपण घर बांधल्यापासून इथे कमी। आणि इथे बघा सगळे खेळत आहेत पाळण्यांवर।
पोरं पाळण्यांचा आस्वाद घेत आहेत इथे, पाळण्यावर खेळतायत मस्तपैकी. आपण बघू शकता. हा कोण बसलाय पाळण्यावर? शिरी. शिरी कोण आहे हा? शिरी. हा, पाय वर केलेत त्यांनी. क्षण बघा इथे पाळण्यावर खेळतोय आपण. हे बघा रस्सी घेतली आहे दादाकडनं. आता आपण घरी आपल्या पण पाळणा बांधू. रस्सी घेतली आहे मी. आपल्या बाजूला बेडरूम आहे, त्या बेडरूम मध्ये बांधूया आता. हा बघा नखरे करतोय कसं. बघा आता साई पण पाळण्यावर खेळायला आलाय आमचा. साई कसं वाटतंय पाळण्यावर? मजा येते? मस्त आहे बोलतो. कसं आहे? मस्त आहे. आता बघा रेयांश इथे खेळतोय पाळणा. सगळ्यांना पाळण्याचा मोह आवरत नाही, तर रेयांश पण आता मजा करून घेतोय पाळण्यावर. बघा पप्पाच्या म्हणण्यामुळे बसलाय तो आता झोके घ्यायला, असं क्षणचं म्हणणं आहे. आपको कुछ कहना है भाई साहब? आपको कुछ कहना है? कुठचा डान्स होता श्री? कुठच्या गाण्याचं नाव काय? रानू. काय पण बडबडतो हा वेडा. हे डान्स करतो चालू. हा कुठचा होता डान्स? मोगली. कुठच्या डान्सचं नाव काय तुझ्या? बालवन विद्या मंदिर. अरे डान्सचं नाव सांग रे. डान्सचं नाव आहे. अच्छा ओके. आताच मगाशी गेलेलं दाखवलेलं मच्छी पागायला, तर काकाला एक मच्छी भेटली. बघूया कुठची मच्छी आहे ती. वाटतं म्हणजे खोल जरा. हा थांबा इथेच, बाबा दाखवतील. कुठचे 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 कसली पिशवी पाहिजे? पिशवी राहू दे, मला दाखव फक्त कसली आहे ती. नाही नेऊन काय करू मी? काकाला मच्छी भेटली. कुठची मच्छी आहे ही? बघ मच्छी. कुठचा मासा आहे माव काका? हा दोन दोन मच्छी भेटले फक्त. हे जिवंत आहे तो. हा बघ तोंड करतोय. जिवंत मासा भेटलाय, आत्ताच काढलाय त्याला. अबू मच्छी बघ मच्छी. आता माझा मामा इकडे क्षण सायशी यांच्यासाठी सगळं पाळणा वगैरे लावायला वरती चढलाय. इकडे रशी अशी एक साइड झाली आहे. आता परत इकडे पण आपण आता बांधणार आहोत. मग आता बघू कसा येतोय तो परत तिथपर्यंत. बघा आपण आता पाळणा बांधलाय बारक्या मुलांसाठी, पण आपण ट्रायल पण घेतलाय. मस्त वाटतंय पाळण्यात. तसंच वाटलं तर आपण हे बघा आता झोपू पण शकतो पाळण्यात. बघा असं. हे मला ढकला रे कोणीतरी. सृष्टी ढकल इकडनं. हे ढकल म्हणजे असं कर ना असं. बघा बस बस. हे बस रे. बघा आता सकाळ झाली आणि सकाळ सकाळी पाळणे काढून पाळण्यांवर खेळतायत. क्षण खेळतोय, श्री खेळतोय, साई खेळतोय, रेयांश पण खेळतोय. कसं वाटतंय पाळण्यांवर खेळून? साई कसं वाटतंय? मस्त. सगळे एन्जॉय करतायत पाळण्याची राईड. आपण आपल्या बेडरूम मध्येच पाळणा लावलाय. काल तिकडे लावत होतो पण आडवा लावलाय.
साईराम, स्वागत आपल्या सनब्लॉग चॅनलमध्ये. आज आहे दिवस 10वा. आज सकाळपासून पावसाने बघा चिरचिर कंटाळा आलाय. दिवस आपला घरीच गेला. आज काय दाखवलं ना. आज सकाळी आपण तांदळाची खीर बनवलेली, सोबत आंबे होते खायला. आज आपली बहीण आणि सृष्टी आणि रेयांश आपले बाचे आणि बाचा आणि बाची चाललेत मुंबईला. आता त्यांना ड्रॉप करायला जाऊया आणि त्यांना सोडायला कोण येते माझ्या बरोबर. हा चीज बॉल घेऊन येतोय. हा गाडी चीज बॉल खाणार आहे पोरगा. बघा आता ऑलमोस्ट 6 वाजायला आले आहेत आणि आपण निघालोय रत्नागिरीला. यांना सी ऑफ करायला, बाय बाय करायला. हे चाललेत मुंबईला. आज आधी 3 जण मुंबईला जाणार आहे. त्यांना सोडायला चाललो आपण आता रत्नागिरीला. उद्या आपण पण जाणार मुंबईला. आता आपण पोचलो आहे 6:51, ऑलमोस्ट 7 वाजायला आलेत आणि आपण पोचलो आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. आता यांना ड्रॉप करूया आणि जाऊया आपल्या घरी परत. त्यांना ड्रॉप करूया. आता आपण रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आलो आहे. आता यांना बाय बाय करूया. JK फाईलच्या इथे CNG पंपावर आपण गाडी आलो आहे. तिकडे आपण जिथे भरतो तिकडे CNG ला प्रेशर खूप कमी असतो, 150चा. इथे आता बघून आलाय 200चा प्रेशर आहे. आणि आता आपल्याला ऑलमोस्ट जवळजवळ 10 मिनटं झाले. 7:30ला आपण नंबर लावलेला. तर आता आपला 31वा नंबर होता, आता 28वा नंबर आहे. आणि आता क्षण बघा खातोय ब्रेड पकोडा. भूक लागली आहे तर आता आपण ब्रेड पकोडा खाऊया. त्याच्यासोबत जरा भूक पण लागली आहे आम्हाला, त्यामुळे बघा आता आपण ब्रेड पकोडा खाऊया. सगळेच खातात ब्रेड पकोडा. आवडला क्षण तुला? चांगला आहे ना. क्षण पहिल्यांदा ब्रेड पकोडा खातो आणि क्षणला आवडलाय. क्षण आमचा वडापाव पण नाही खात. क्षण काय खातो? क्षण काय खातो? भजीपाव. आता ब्रेड पकोडा खातोय पहिल्यांदा क्षण आणि क्षणला आवडलाय पहिल्याच फटक्यात. आता आपण 7:30ला लाईन लावलेली. आता ऑलमोस्ट 9:12, जवळजवळ 1.25 तास झाले आहेत. आणि CNG आपला फुल टँक आज झालेली आहे प्रॉपर. आणि बघा अजून पण CNG ला लाईन आहे. 200चा प्रेशर आहे इथे. या CNG JK फाईलच्या CNG पंपावर प्रेशर चांगला आहे बघा. लाईन अजून हाय आहे CNG ला. आपला पण नंबर ऑलमोस्ट इथूनच चालू झालेला, टर्निंग पासून 31. हा बघा इथून आपला नंबर चालू झालेला. आता पुढे लाईन गेली अजून. हे बघा तर इथे CNG भरा. इथे CNG ला प्रेशर चांगला आहे. वेळ लागतोय पण प्रेशर चांगलं आहे. चला तर जाऊया आता आपण घरी. आता काही शूट करणार नाही, घरी जाऊया. तर आता घरी जाऊन जेवायचं पण आपल्याला. आणि उद्या सकाळी आपल्याला बॉम्बेला निघायचं आहे. सकाळी नाही, ऑलमोस्ट जेवून दुपारी निघू आपण बॉम्बेला. चला तर मग बाय बाय, गुड नाईट. शन गुड नाईट. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, लव यू ऑल.